हाय फ्रेंड्स, कशा आहात सर्व? मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. स्वादिष्ट असं रेसिपी या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे मनःपूर्वक स्वागत. आज आपण इडलीच्या बॅटरपासून वेगवेगळे स्नॅक्स पाहणार आहोत. व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पहा. मुलांसाठी तुम्ही स्नॅक्स टिफिनसाठी देऊ शकता. हे बघा, त्यासाठी इडलीचं बॅटर होतं माझ्याकडे शिल्लक. म्हणलं त्याचं छान असे वेगवेगळे आपण रेसिपीज बनवूया, ज्या की तुम्हाला पण मुलांसाठी वेगवेगळे बनवता येतील आणि तुम्हाला पण खायला येतील. असे छान अशा रेसिपी आपण पाहणार आहोत. त्यामुळे पूर्ण व्हिडिओ पहा, म्हणजे तुम्हाला कळेल. आपण त्यासाठी सर्वप्रथम बटाट्याची भाजी बनवणार आहोत. मोहरी टाकून घेतली आहे. मोहरी छान अशी तडतडल्यानंतर आपण त्यामध्ये जिरे घालणार आहोत. म्हणजे जिरे मोहरीची फोडणी आहे ती जर छान तडका दिला आपण, तर भाजी आपली खूप छान लागते. त्यानंतर जिरे घातले आहेत. जिरे पण छान तडतडले. त्यानंतर भरपूर असा कांदा घातला आहे बघा. कांदा सोनेरी रंग येईपर्यंत आपण परतून घेणार आहोत. एवढी छान अशी बटाट्याची भाजी आपण तयार करणार आहोत. अशा प्रकारे तुम्ही मुलांसाठी टिफिनला वेगवेगळे प्रकारचे देऊ शकता. बाहेरचं कुरकुरे चिप्स देण्यापेक्षा तुम्ही अशा प्रकारे मुलांसाठी इडलीचं मिश्रण तयार करून ठेवू शकता. त्यानंतर आपण कढीपत्ता आहे तो बारीक तुकडे करून घातले आहे. तुम्ही जर अख्खा कढीपत्ता घातला तर तो खाल्ला जात नाही, तो असा बाजूला काढला जातो. त्यामुळं अशा प्रकारे नंतर टाकायचा आहे. तेलात जर टाकला तर तो उडतो. त्यानंतर आपण हिंग घालून घेणार आहोत आणि कांदा छान असा परतून घेणार आहोत. खूप सुंदर अशी बटाट्याची भाजी आपण तयार करणार आहोत मैत्रिणींनो. खायला एक नंबरच लागते बघा. अशा प्रकारे आपण छान कांदा परतून घेणार आहोत. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही थोडा मी जरा जास्त पचवते कांदा, कारण जास्त कांदा आवडत नाही. त्यानंतर हिरवी मिरचीची पेस्ट घातली आहे. त्यामध्ये आपण जिरे, लसूण आणि हिरवी मिरची छान अशी तेलामध्ये फ्राय करून पेस्ट बनवून ठेवली आहे मी. हळद घालणार आहोत. हळदीने छान असा रंग येतो बटाट्याच्या भाजीला. आणि भरपूर अशी कोथिंबीर घातली आहे आपण आणि छान मिरची आणि कोथिंबीर परतून घेणार आहोत. त्यामुळं भाजीला खूपच छान अशी चव येते आपल्या बटाट्याच्या भाजीला. आणि थोडंसं आपण पाणी टाकणार आहोत. मिरची छान असे भाजल्या जाईल. चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. म्हणजे काय होतं, आपण अशीच मिरची जर भाजली तर ती ठसकते पण आणि फोडणी करपते पण. त्यामुळे चव अशी तुम्ही जर थोडंसं पाणी घालून मसाला परतला ना तर खूप छान भाजीला चव येते. कारण मिरची छान अशी परतली जाते बघा. किती छान अशी आपली मिरची परतून झाली आहे मैत्रिणींनो, बघू शकता. त्यानंतर मी उकडलेले 3 बटाटे घेतले आहेत मध्यम आकाराचे, ते आपण त्यामध्ये घालून घेणार आहोत आणि छान असे आपण ते परतून घेणार आहोत. हे बघा, खूप सुंदर भाजी तयार होते बघा. तुम्ही मसाला डोसा, कट डोसा यासाठी ह्या भाजीचा आपण वापर करणार आहोत. त्यामुळे अशा प्रकारे तुम्ही भाजी बनवून ठेवू शकता आणि मुलांना जेव्हा भूक लागेल तेव्हा तुम्ही करून देऊ शकता. एवढे छान असे आपले शिल्लक राहिलेल्या इडलीच्या बॅटरपासून आपण रेसिपीज बनवणार आहोत मैत्रिणींनो. आपण अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या. बाजूचं जे बेल आयकन आहे ते प्रेस करायला अजिबात विसरायचं नाही. आपली भाजी तयार झाली आहे बघा, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात आधी मिळेल. त्यानंतर आपण पॅनला तेल लावून घेतलं आहे. तुम्ही इथे बटरचा वापर करू शकता किंवा तुपाचा वापर करू शकता. त्यानंतर आपण इडलीचं बॅटर आहे ते अशा प्रकारे आपण चमच्याच्या साहाय्याने स्प्रेड करून घेणार आहोत बघा. खूप सुंदर होतात बघा. अशा प्रकारे तुम्हाला हवं ते आकारामध्ये तुम्ही करू शकता. हे बघा, आपण पलटी करून घेणार आहोत. आपण बटाट्याची भाजी आहे ती त्यामध्ये अशा प्रकारे आपण स्प्रेड करणार आहोत, लावून घेणार आहोत. म्हणजे आपला हा मसाला डोसा तयार होत आहे. तुम्ही असाच खूप छान लागतो, कारण आपली बटाट्याची भाजी आहे ती अप्रतिम झाली आहे बघा मैत्रिणींनो. हे बघा, तुम्ही जो डोसा आहे तो मोठ्या आकाराचा बनवला तरी पण चालेल. आपला मसाला डोसा तयार झाला आहे बघा. आपण आता दुसरा प्रकार पाहूयात. छान असं आपण बघा दोन्ही बाजू
एकच बाजू आपण शेकून घेणार आहोत. मसाला डोसा तयार झाला आहे. आपण आता दुसरा प्रकार पाहणार आहोत की जे की आपण मिनी अप्पे बनवणार आहोत, जे की मुलांना खूप आवडतील. अशा प्रकारे छोटे छोटे साईजमध्ये बनवायचे आहेत. अजिबात ते स्प्रेड करायचे नाही, कारण ते असेच खायला खूप छान लागतात. त्याच्यावरनं मी कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर आहे ती त्याच्यावर अशा प्रकारे आपण ठेवणार आहोत, जेणेकरून ते जे मिनी अप्पे आहेत, मिनी डोसा आहे ते खायला खूप छान लागतील. हे अशा प्रकारे कांदा, टोमॅटो, कोथिंबीर आपण त्यावर घालून घेतले आहेत. मिनी डोसा मुलांसाठी खूप छान हेल्दी असा नाश्ता. अशा प्रकारे आपण कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर घालून घेतली आहे. आपण बघा पलटी करणार आहोत. दोन्ही बाजू छान अशा शेकून घ्यायच्या आहेत. खूप सुंदर लागतात. मुलांना असे मिनी डोसे करून दिले टिफिनसाठी तर खूपच छान, कारण घरचं खाणं कधीही हेल्दी बाधत पण नाही आणि मुलांसाठी त्रासदायक पण नाही. कारण बाहेरचं खाणं कधी पण अस्वच्छता असते, तेलाचा वापर कसला केला असतो, मटेरियल कसं वापरलेलं असतं तुम्हाला माहीत नसतं, त्यामुळं मुलं आजारी पडतात. तुम्ही अशा प्रकारे मुलांसाठी हेल्दी असा नाश्ता बनवून देऊ शकता, जो की तुम्ही टिफिनला पण देऊ शकता मुलांना. बघा अशा प्रकारे आपण दोन्ही बाजू छान अशा शेकून घेणार आहोत. आता आपण पलटी करून घेतला आहे बघा. आपले मिनी डोसे तयार झाले आहेत बघा मैत्रिणींनो. हे बघा किती छान दिसत आहेत, कलरफुल. त्यानंतर आपण दुसरा डोसा बनवला आहे बघा. तो पण छान शेकून घ्यायचा आहे. त्याच्यावरनं आपण पुन्हा कांदा, टोमॅटो, कोथिंबीर अशा प्रकारे पसरून घ्यायची आहे बघा. आणि आपण असे ते कांदा आणि कोथिंबीर, टोमॅटो असं दाबून घ्यायचं आहे. कलरफुल मुलांना खायला खूप आवडतं बघा मैत्रिणींनो. मग अशा प्रकारे तुम्ही बनवा. नवशिक्या मुलींसाठी तर अगदी खरंच खूप छान आहे. तुम्ही अशा प्रकारे वेगवेगळे पदार्थ घरातील मंडळींना खाऊ घातले ना की तुमच्यावर घरातली मंडळी खुशच होईल. कारण थोडीशी आपण लाल मिरची पावडर स्प्रिंकल करणार आहोत. कारण म्हणतात की पोटातनंच आपला रस्ता तयार होतो. पोट शांत तर सर्व शांत. कारण खाणाऱ्यांना अगदी प्रेमाने, कौतुकाने घातलं वेगवेगळं तर खूप छान आवडीने खातात. आणि हे बघा किती छान असं आपलं तयार झालं आहे बघा. आपण दोन्ही बाजू शेकून घेणार आहोत त्याच्या. तुम्हाला हवं तर एकच बाजू शेकली तरी चालेल. पुन्हा आपण डोसा बनवून घेतला आहे बघा. त्याच्यावर पुन्हा कांदा, टोमॅटो, कोथिंबीर घालून घेतली आहे. आपण ही फक्त एकच बाजू ह्याची आपण शेकणार आहोत. दोन्ही बाजू नाही शेकणार. एकच बाजूने छान आपण कुरकुरीत तयार केला आहे बघा. आपण मस्तच अगदी खायला खूप छान टेस्टी बघू शकता. त्यानंतर पुन्हा आपण एक डोसा बनवून घेतला आहे. त्याच्यावर आपण बटाट्याची भाजी पुन्हा स्प्रिंकल करणार आहोत. पसरून घेणार आहोत, स्प्रेड करणार आहोत. अशा प्रकारे खूप टेस्टी असे हेल्दी नाश्त्याचे प्रकार मैत्रिणींनो तुमच्यासाठी आणले आहेत. अवश्य अशा प्रकारे बनवा. खूप आवडीने घरातील मंडळी खातील. तुम्ही जर इडली जर बनवत असाल तर थोडंसं मिश्रण जास्त बनवायचं आणि फ्रीजमध्ये तुम्ही ते ठेवू शकता. आणि तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा तुम्ही ते असे वेगवेगळे प्रकार खाऊ शकता. हे इडलीचंच जे बॅटर आहे ते शिल्लक राहिलेलं आहे, त्याचेच मी वेगवेगळे प्रकार बनवत आहे मैत्रिणींनो. हे बघा अशा प्रकारे आपण बटाट्याची भाजी सर्व बाजूनी लावून घेतली आहे.
आपण आता हा कट डोसा बनवणार आहोत मैत्रिणींनो, जो की तुम्ही हॉटेलमध्ये खूप पैसे देऊन खरेदी करता, तो अशा प्रकारे तुम्ही घरी बनवू शकता. सर्वांना खूपच आवडेल असा टेस्टी. बघा, आपण आता त्याची सर्व बाजू आहे ते सोडवून घेणार आहोत. आपण आता बघा अशा प्रकारे घडी घालणार आहोत त्याची. बघा, बघू शकता आपण किती सहज होत आहे. दाबून घ्यायचं आहे. आता आपण गॅसची फ्लेम बंद केली. अशा प्रकारे आपण कट करून घ्यायचा आहे. तुम्ही हा कट डोसा असाच खाल्ला ना तरी खूप छान लागतो, किंवा चटणीबरोबर खा, सांबाराबरोबर खा. अप्रतिम अशा रेसिपी मैत्रिणींनो तुमच्यासाठी आणल्या आहेत. हे बघा, आपला कट डोसा तयार झाला आहे मैत्रिणींनो. अप्रतिम असा चवीचा आणि खायला तर खूपच छान लागतो. हे बघा कट डोसा. चला तर मग, रेसिपी जरा जरी आवडली असेल तर पटकन एक लाईक करा, छानशी कमेंट करा, हाईप करा, तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा आणि छान छान अशा रेसिपी बनवून बघा, हाईप करा. माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहता त्याबद्दल आपणा सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद. बाय बाय.